श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासोबत एक 5 रुपयाच्या कॉईनचा तोडगा देवघरामध्ये आपल्याला करायचा आहे। अगदी अनुभवातला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे बरं का। म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एक सांगेल की व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर वाटलं की ही दिलेली माहिती उपयोगाची आहे तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्येही ही माहिती शेअर करायला अजिबात विसरू नका। बघा, तुम्ही जर खूप मेहनत करत असाल आणि यश मिळत नसेल तर हा उपाय करून बघा। तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण तुम्हाला परमेश्वर मार्ग दाखवत नसेल, तुम्ही हा उपाय करून बघा। हे बघा, प्रयत्नांती परमेश्वर नक्कीच असतं, पण बिना मेहनतीचं मी अजिबात म्हणणार नाही की हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात खूप चांगलं होईल, अजिबात नाही। पण कष्टाला जर नशिबाची साथ मिळत नसेल तर नक्कीच हा उपाय करून बघा। उपाय करायला काहीच हरकत नाही। उपाय कोणता आहे तर कोणत्याही शुभवारी, म्हणजे जो तुमचा कोणताही आवडता शुभवार, म्हणजे माझा आवडता शुभवार म्हणजे माझा गुरुवार किंवा शुक्रवार, माझा खूप अत्यंत शुभवार आहेत। माझी जेवढी कामं झालेली आहेत आयुष्यात तेवढी गुरुवारी आणि शुक्रवारी झालेली आहेत। त्यामुळे माझा सगळ्यात शुभवार हा मी गुरुवार समजते आणि मी बऱ्याच गोष्टी गुरुवारी करत असते, म्हणजे बिना मुहूर्त बघता करणाऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यातल्या म्हणजे मी गुरुवारी करत असते। तसा तुमचा जो काही शुभवार असेल त्या दिवशी तुम्ही करू शकता हा उपाय। किंवा आता श्रावण महिना येत आहे, गुप्त नवरात्र येत आहे, कोणत्याही शुभवारी हा तुम्ही तोडगा करू शकता। तर उपाय काय आहे हे बघा। एक तांब्याची प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये 5 रुपयाचे 21 कॉईन घ्यायचे आहेत आपल्याला। तांब्याचीच प्लेट घ्यायची, 5 रुपयाचेच 21 कॉईन घ्यायचे आहेत। ते स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याच्यावरती तांब्याच्या प्लेटीमध्ये म्हणजे ताम्हणामध्ये छोटंसं असं तळ हातावर बसेल असं ताम्हण घ्यायचं तांब्याचं, आणि त्याच्यामध्ये हे धुतलेले कॉईन जे आहेत त्याला अष्टगंध लावून अगदी पिरॅमिडसारखे, म्हणजे आपण रास कशी ठेवतो धान्याची त्या पद्धतीनं त्यांची रचना करायची आहे आणि त्याच्यामध्ये अष्टगंध लावायचा, त्याचं छान धूप दीप दाखवून पूजन करायचं। त्याच्यानंतर त्या प्लेटीमध्ये जे कॉईन ठेवलेले आहेत त्याचं पूजन करायचं, लाल फूल अर्पण करायचं किंवा कोणतेही फूल ऋतुकाळानुसार जे मिळेल ते फूल तुम्ही अर्पण करा। आणि ही प्लेट आपल्याला पूजा करून झाल्याच्यानंतर देवघरामध्ये आपल्या उजव्या साईडला, म्हणजे देवघर जे आहे त्याचा दक्षिणेकडचा भाग बरोबर, तिथे आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे। दररोज पूजा करायची नाही, दररोज फक्त नमस्कार करायचा आणि एक मंत्र म्हणायचा। कोणता मंत्र आहे? हे देवी माता किंवा हे परमेश्वरा, तुझ्या आशीर्वादाने माझं सगळं काही चांगलं होत आहे आणि तुझा कृपा आशीर्वाद असाच माझ्यावरती राहू दे। तुझी कृपादृष्टी अशीच माझ्यावरती राहू दे आणि मला फक्त बळ दे, कष्ट करण्याची ताकद दे। माझ्यासोबत सर्व काही चांगलं होत आहे आणि मी ज्या कार्यासाठी कोणती म्हणजे प्रयत्न करत आहे, मेहनत करत आहे ते मला मिळत आहे। तुझा आशीर्वाद असाच माझ्यासोबत राहू दे। तुमचं काही कर्ज असेल ते उतरवण्यासाठी तुम्हाला काही मार्ग सुचत नसेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा तुम्हाला नोकरी मिळत नसेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा तुमचं काही अडलेलं काम आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। आता असं म्हणून दररोज धूपदीप दाखवून फुलं ठेवायची, नमस्कार करायचा आणि आपल्या कामाला लागायचं, दुसरं काहीही करायचं नाही। त्याच्यानंतर त्या कॉईनवरती जेव्हा तुम्हाला वाटेल की आता खूप धूळ बसली आहे तेव्हा तुम्ही ते कॉईन धुवून काढू शकता। त्याच्यानंतर पुन्हा अष्टगंध लावून त्याची पूजा करायची, पुन्हा ते ताम्हणामध्ये तांब्याच्या प्लेटीमध्ये तसेच देवघरामध्ये ठेवायचे आहेत। हा उपाय नक्की करून बघा। तुम्हाला सांगते, माझा अनुभवातला हा तुमच्यासोबत शेअर केलेला मी स्वतःचा अनुभव आहे बरं का। त्यामुळे जर तुम्ही परेशान असाल किंवा तुमचं कोणतं काम होत नसेल, तुम्हाला नोकरीसाठी वणवण फिरावं लागत असेल, किंवा तुमचं कोणतं तरी अडलेलं काम असेल तर हा अंतःकरणातून उपाय करून बघा। अगदी साधा सोपा उपाय आहे, जास्त खर्च नाही आहे किंवा खूप कष्टाचा पण नाही आहे, त्यामुळे उपाय करायला काहीच हरकत नाही। उपाय करून बघा। आवडल्याच्या नंतर त्याचे जेव्हा तुम्हाला फलप्राप्ती होईल किंवा परिणाम बघायला मिळतील
व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला अजिबात तेव्हा विसरू नका. आणि हो, एक सांगेल, प्रयत्नांती परमेश्वर. जर तुमच्या मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तर नक्कीच हा उपाय तुम्हाला उपयोगाचा ठरू शकतो असं माझं म्हणणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.